वय किती आहे तुमचं? माझं 1934 सालचा जन्म आहे. पळसनाथचं. त्याच्या एका बाजूने भीमा नदी आली आणि दुसऱ्या बाजूनं ओढा आलाय का? आणि त्या दोन्हीच्या संगमावरती मंदिर बांधलेलं आहे. चैत्री पौर्णिमेला भरत होते का? हा, मोठी यात्रा म्हणायची. एवढं उघडं झालंय मंदिर किंवा आसपासचा परिसर एवढा उघडं झालेला का कधी पाठीमागे? तीन चार वर्षात उघडं होतच. 34 सालला वडील वाढले. हा. त्या टायमाला मी 6 महिन्याच होतो. इंग्रज माणूस बघितला का तुम्ही? हो, इथं गोरा प्रत्यक्ष बघितलं? प्रत्यक्ष. तुम्हाला भारत स्वातंत्र्य झालेलं का आठवतंय का? हो, आठवतंय? हा. गांधी वारलं मला आठवतं. गांधी वारलेले पण आठवते? आम्ही दिवस लय हालत काढलं. मी 1 क्विंटल 15-20 किलोचं हा. ज्वारीचं पोतं उचललं. बर. हा. हा, तुम्हाला आता 50 किलो 50 किलो पण नाही. 1 क्विंटल 20 किलो म्हणजे 120 किलोचं. हा, 120 किलो आम्हाला 50 किलो पण नाही उचलत. नाही उचलणार. काय टायमाला ही पेंट पेंट पाहिलं हा. हा. पेंट सुद्धा माणसाने माणसाने दर्शन घेतो तुमचं. नाही असू दे. तुमची भेट झाली योगायोगच म्हणायचा. गाव कुठलं तुमचं बाबा? काळेवाडी पळले होते. काळेवाडी. वय किती आहे तुमचं? 1 नंबर काळेवाडी. वय किती आहे तुमचं? माझं 1934 सालचा जन्म आहे. 34 सालचा आहे का? 1934. 34 म्हणजे किती 90 वर्ष झाली तुम्हाला? हा, 90 वर्ष झाली. 90 वर्ष. 90 वर्ष. वाटतंय तुम्हाला बघून पण वय वाटतंय तुमचं पण तब्येत चांगली आहे तुमची. तुमचं 90 वर्ष वय आहे याचा अर्थ धरण व्हायच्या अगोदरचा तुम्हाला माहित आहे इथलं सगळं. हा, त्यावेळेस कसं होतं इथलं गाव कुठं होतं पळसदेव? ती झाडं जायची हा. ती गावातलीच आहे. तिकडे गाव होतं का? हा, आणि ह्या ठिकाणी काय होतं आता आपण उभा आहे तिथं? जमीन होती. ही जमीन होती का? बाजरी. ते टायमाला काय ऊस नव्हतं. आता ही उजली झाल्यापासून ऊस झालं. मंदिराची काय इतिहास वगैरे माहित आहे का तुम्हाला? पळसनाथ मंदिराचा 1047 वर्ष तिथं लिहिलेलं आहे दगडावर. लिहिलेलं आहे. बरोबर आहे. हो. हे जे मंदिर आहे पळसनाथचं त्याच्या एका बाजूने भीमा नदी आली आणि दुसऱ्या बाजूनं ओढा आलाय का? आणि त्या दोन्हीच्या संगमावरती मंदिर बांधलेलं आहे. आणि वड्याच्या पलीकडे पळसदेव गाव होतं. आणि ते आता तुम्ही गेला होता ना. हा. तुम्हाला तिथे देवळाच्या पलीकडे वड्याच्या पलीकडे नदीच्या खालचं नदीचं मंदिर दिसलं का? पायऱ्या दिसले की मंदिर होते तिथं. तिथं मंदिर आहे का? हो. ईश्वराचं मंदिर आहे. विश्वनाथचं मंदिर आहे. हा. काशी विश्वनाथ. काशी आणि त्याच्या पलीकडे होतं मंदिर अजून नदीत. त्याच्या खाली जे होतं हा. खाली अशा बाजूला बरोबर. हा. हा. ती नागनाथ विश्वनाथ ती देवळ आहे. आणि वरतं होतं ते सरावरचं आहे ना ती अन्नपूर्णाचं देवळ म्हणतात. त्याचं ती काय पांडवाच्या राज्यात कुणाचं देऊळ ते? भानपुराण. भानपुरण. हा, म्हणजे त्याच्यात देव नाही. अच्छा. हा. भांडपुरण. हा. देवच नाही. काम झालं. रात उजाडली म्हणून पांडवाचं राज्य बंद झालं. त्यावेळेस मंदिरात काय यात्रा वगैरे भरत असेल ना त्यावेळेस? चैत्री पौर्णिमेला भरत होते का? हा, मोठी यात्रा म्हणायची. होय. हा, बाहेरगावचं पहिलवान मोठे यायचे. स्पर्धा वगैरे असायच्या का? हा, महाशिवरात्रीचा मोठा भंडारा होता. मोठा भंडारा होता का? हा. तुम्हाला सगळं आठवत असेल? हा, म्हणजे धरण व्हायच्या अगोदरची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती. दरम्यानच्या आजूबाजूची. मग आता हे जे एवढं उघडं झालंय मंदिर किंवा आसपासचा परिसर एवढा उघडं झालेला का कधी पाठीमागे? 3-4 वर्षात उघडं होतच. एकदा उघडं होतच. हा. पण या वर्षी जेवढं झालं तेवढं झालेलं का कधी? नाही, या वर्षी लवकर उघडं झालं. जास्त उघडं झालं ना यावर्षी? पाणीच बुजणं कमी होतं. कमी होतं पाणी यावर्षी. ते आता तुम्ही असं सडकवर चढताल ना. कुठली ही कली सडक? निगोलच्या गावात आहे का नाही सडकीच्या कडेला? हा. तिथं पाणी लागतं. 1 नंबरचं तळ भरतं. अच्छा, तिथपर्यंत भरतं सगळं. मग त्यावेळेस हे मंदिर शिखर पूर्ण पडतं. पूर्ण कळस थोडासा दिसतो. थोडासा कळस दिसतो. लोकांचा व्यवसाय काय घेतलाय? मासेमारी लोक आहेत की. आहेत का? आहेत. बाकीची शेती करतात? हा, बाकी शेती काय नोकरीला आहे. आमचा एक पोरगा मुंबईला आहे. एक पोरगा शेती करतोय. 7-10 एकर जमीन आहे मला. बरं. हा. तुम्ही वयाच्या 90व्या वर्षी पण जनावर चालायला आता म्हणजे खूप म्हणजे काय झाड आहे का कुठंच नाही.
जनावर तिकडून सोडून दिली हे तर आपली निवांत फिरलं तर. जाणार नजर राखले जनावर सोडून येतात पाणी पिऊन येतात आम्हाला वडील वाढलेलं कळत नाही आम्ही लहान होतो 6 महिन्यात होतो मी वडील वाढला त्याचा बरं 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 हां 1934 सालला वडील वाढले हां त्या टायमाला मी 6 महिन्याच होतो बरं हां आणि दुसरी गोष्ट हिचं कॅम्प होतं इंग्रजी लोक पहिली इंग्रजी लोकांचा कॅम्प होता इथं हा बरं हां त्याच्या कॅम्प बाकी इंग्रजांचा काळ तुम्हाला आठवतो चांगला इंग्रजचा काळ चांगला वाटायचा इंग्रज माणूस बघितला का तुम्ही हा इथं गोरा प्रत्यक्ष बघितलं हा प्रत्यक्षी बरं 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 हां हिचं आम्ही जे ह्याला होतो शेटपायला होतो हां चुलत बहिणी जगीन होतो हां लग्न करता आलतो हां 4-5 दिवस आम्ही राहिलो एक चुलत भावा संघ हां त्याने आम्हाला सगळे कॅम्प फिरून धावलो हा मग तिथे इंग्रज लोक राहत होते हा इंग्रज बरं हां 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 नेग्रो गोरा चिनी ही लोक हिच होती निग्रो पण होती हा निग्रो माणूस माहित आहे तुम्हाला हा इंग्रजांचं अजून काय आठवत आहे का तुम्हाला दुसरं नाही काय आठवत तेवढं एक कॅम्प होता तेवढंच आठवत हिचं कॅम्प होतं तेवढंच आठवतं आणि हिथली कॅम्पातली लोक शेटपाच्या तळ्यावर गोळीबार शिकार करता येत होते शेट पळले होते हा त्या तळ यायची त्या तळ्यावर शिकार करता गोळीबार शिकार करता ते येत होते हा येजूच्या टायमाला आली आणि तुम्हाला काय मग त्यावेळेस काय अटक वगैरे काय त्रास इंग्रजांचा नाही काहीच नाही आम्ही बाहेरगावी असल्यामुळे तुम्ही बाहेर राहिले. हिथंच असलो तुम्हाला भारत स्वातंत्र्य झालेलं काय आठवत आहे हो का आठवत आहे हा गांधी वारला मला आठवतं गांधी वारलेले पण आठवत आहे गांधी वारल्याच्या टायमाला आम्ही शिकलो होतो शेट पळत होते त्यावेळेस तुमचं वय असेल 14-15-16 वर्ष मला वाटतं आम्ही दिवस लय हालत काढलं नाही तुमच्या पिढीला खूप कष्ट होतं आपल्या इथं हा. आता आमची पिढी खूप आरामदायी आयुष्य जगते आरामाला तुमची पिढीला त्रास होतो काय त्रासच नाही आमच्या हां. इतका त्रास नाही होत. आहे पण तुमच्या एवढा नाही तुमच्या पिढीला खूप त्रास होता आम्ही 1 क्विंटल 15-20 किलोचं हां ज्वारीचं पोतं उचललं बरं हां हा तुम्हाला आता 50 किलो 50 किलो पण नाही 1 क्विंटल 20 किलो म्हणजे 120 किलोचं हा 120 किलो आम्हाला 50 किलो पण नाही उचलत नाही उचलणार नाही उचलणार नाही उचलत नाही उचलत जुनं हेच हे होतं काय त्या टायमाला पैसा नव्हता. आता पैसा आपला देश गरीब होता त्यावेळेस गुलामी होती आपल्याकडे किंवा नवीन स्वातंत्र्य झालता हा नवीन त्यामुळं पैसे नव्हते लोकांकडे कोणाकडे लोकांना खायला मिळत नव्हतं लय अवघड बाकीच्या गोष्टी तर दूरच्या वर्ग मटकी खाऊन दिवस काढलं काय टायमाला ही पेंट जे पेंट पाहिलं हां हां ती पेंट सुद्धा माणसाने खाल्ली माणसाने खाल्ली हा 1972चा दुष्काळ आठवतो का तुम्हाला हा काय झालेलं त्यावेळेस तिथं म्हणजे कशी परिस्थिती होती मग त्याच टायमाला परिस्थिती पेंट काय गोष्टी आठवतात काय गोष्टी आठवतात त्या टायमाच्या तुमची स्मरणशक्ती अजून पण चांगली आहे खूप चांगली आहे वयाच्या 90 वर्षी तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवतात परमेश्वराला माहिती आता आपला नाही परमेश्वराची दैवी देणगी आहे तुम्हाला कारण ह्या वयामध्ये बऱ्याच लोकांना नाही आठवत असं जुनं नाव काय म्हणले तुमचं कैनाथ शेखर चव्हाण गैनीनाथ शंकर चव्हाण का हा बरं बरं चालतंय ठीक आहे मग बाबा ठीक चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून जुन्या माणसाची बोलायला खूप आवडतं मला खरं नाथाजी पाटील नाव पंढरपूरचं आहे आवेगा म्हणून गाव आहे तिथे हा तिथलं आहे मी असे हो चालतं ठीक आहे चला हा दर्शन घेतो तुमचं नको नाही असं नाही तुमची भेट झाली योगायोगच म्हणायचा चालतं ठीक आहे चला चाललं तर माहिती पडतं हो तेच की